आणि भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीनं राज्यातील भूमिहीनांच्या भूमी हक्क, सामाजिक न्याय आणि त्यांची 100% कर्जमुक्ती आणि बुलढाणा जिल्ह्यातील जे एवढे प्रकल्प आहे, जिगाव प्रकल्पासह इतर जे प्रकल्प आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि नुकताच मान्य सर्वोच्च न्यायालयानं SC STच्या बाबतीमध्ये उपवर्गीकरण आणि त्यांच्या क्रिमिनल लेअरच्या बाबतीत जो सरकारनं निर्णय आपला मान्य सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाच्या बाबतीमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयानं फेरविचार करावा आणि केंद्र सरकारने तात्काळ संसदेमध्ये कायदा करून SC STवर संभाव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून होणारा अन्याय थांबवावा आदी सर्व जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडील प्रलंबित मागण्यासाठी हा जिल्हाधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला आणि या ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आलं। गेल्या सातत्यानं 30 वर्षापासून आम्ही सार्क भूमिमुक्ती मोर्चा या संघटनेद्वारे भाई प्रदीप अंबोरेंच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आम्ही चालवलेलं आहे। आणि हे आंदोलन करत असताना लोक तरुणाचे म्हातारे झाले तरी सरकार फक्त GR काढते आहे। आणि जर सरकार GR काढते तर भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईटचं काय, आमच्या संविधानामध्ये असलेले आमचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचं काय, त्या अधिकाराचं या ठिकाणी हनन होत आहे। जर अशाच प्रकारे जर या शासन आणि प्रशासनाने किंवा वन प्रशासन किंवा महसूल प्रशासनाने या ठिकाणी असंच जर आम्हाला तेवत ठेवलं तर आम्ही या ठिकाणी एक फार मोठं तीव्र असं ज्वलंत स्फोटक आंदोलन करून टाकू की या जिल्ह्याला आणि या महाराष्ट्राला करून सोडू। आणि आता आमचा अंत सरकारने पाहू नये, कारण याचा अंत झालेला आहे। लोकांना भूमिहीनांचा भूमी हक्क नाही। या ठिकाणी जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या जमिनी 40 वर्षापासूनच्या अतिक्रमित असलेल्या जमिनी या ठिकाणी ते काढून टाकण्याचा चंग बांधलेला आहे। आणि त्या ठिकाणी या सौर ऊर्जेचे प्रकल्प या ठिकाणी अतिक्रमणधारकाचे जे पात्र अतिक्रमणधारक आहेत त्यांच्या जमिनीवर या ठिकाणी ते आणू पाहत आहेत आणि ते हाणून पाडण्यासाठी आणि त्याचप्रमाणे भाई प्रदीप अंबोरे जे सांगितलं की जातीय वर्गीकरण जे आहे ते जातीय वर्गीकरण या देशात या राज्यात आम्ही होऊ देणार नाही। क आम्ही होऊ देणार नाही। 13% आरक्षण SC समाजाला होतं, त्यामध्ये 59 जाती होत्या, 58 जाती ह्या हिंदू होत्या आणि एक जात त्याच्यामध्ये बौद्ध जात होती। त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 13% सर्व लोकांना सारखा अधिकार दिला होता, फंडामेंटल राईट सर्वांना दिला होता। परंतु सगळाच दिल्यानंतरही आता च्या नावाखाली हे सरकार या लोकांची दिशाभूल करत आहे, SCवर अन्याय करत आहे आणि तसाच अन्याय या अतिक्रमणधारकावर सुद्धा या ठिकाणी होत आहे। जर हा अतिक्रमण या ठिकाणी जर जागा झाला तर या सरकारला सळोखीपूर्वक करून सोडून टाकील आणि या सरकारला जाब विचारल्याशिवाय येणार नाही। त्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घेराव आंदोलन कलेक्टरला झालं आणि आता SP साहेबांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना डिटेन केलेलं आहे, अटक केलेलं आहे। आणि हे आंदोलन इथं संपलं नाही। जर आज कुठला तरी न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही आजच एखादा स्फोटक निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही।